पु ल देशपांडे. पुस्तकाचं नाव आहे गाठोडं, नववर्ष आणि सुखाचा चेहरा. शहरी सुशिक्षित लोकांना हॅपी न्यू इयर, नववर्ष सुखाचं जावो अशा सदिच्छा व्यक्त करीत पोस्टातून येणाऱ्या सुबक सचित्र रंगीत कार्डातून नव्या वर्षाची चाहूल लागते. मोठमोठ्या शहरांचं ऋतूंशी नातं तुटलेलं असतं. ऋतुचक्राचा फेरा पाहायची संधीही कुणाला फारशी मिळत नाही आणि तेवढी सवडही नसते. त्यातून इंग्रजांनी आपल्या देशात ख्रिस्ती शक सुरू केल्यापासून बहुसंख्य भारतीयांच्या जुन्या वर्षाचं शेवटचं पान हे फक्त कॅलेंडरवरून गळून पडतं. नवं पान पाहायला नवं कॅलेंडर आणावं लागतं. चैत्र पालवीतून त्यांना ती नव्या वर्षाची चाहूल लागत नाही. ते काही असलं तरी नवीन वर्ष सुरू झालंय म्हटल्यावर कोणीतरी आपल्याला ते सुखाचं जावं अशी इच्छा व्यक्त करते, याचंच मनाला समाधान असतं. जुन्या वर्षानं आपल्याला काय दिलं आणि आपल्यापासून काय हिरावून घेतलं याचाही एक ताळेबंद मनावरून झर्रकन सरकवून जातो. रोजच्या अनुभवाचा तपशीलवार जमाखर्च मांडणं मला फारसं जमलं नाही, पण माझ्या टेबलावर रोजच्या तारखेचं सुटसुट चतकोर पान असलेलं एक टेबल कॅलेंडर आहे. तिथे नव्या वर्षाच्या पानांचा जोडगा बसण्यापूर्वी ती जुनी पानं मी सहज चाळतो. एखाद्या लहानशा नोंदीनंही एखादा दिवस चटकन माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. एखादी नोंद बुचकळ्यात टाकते. एका पानावर कुलकर्णी 5 वाजता ही नोंद सापडली. 7 ऑक्टोबरला मी माझ्या माहितीतल्या 150 कुलकर्ण्यांमधल्या कुठल्या कुलकर्ण्याला भेटलो ते आता आठवेना. मी पान उलटलं. दुसऱ्याच दिवशी कुलकर्णी आणि वाघ यांची 6 वाजता भेट असल्याचा उल्लेख मला सापडला आणि ती संध्याकाळ डोळ्यांसमोर उभी राहिली. वाघांच्या मुलाला नाटकात जायचं होतं. त्याबद्दल त्यांना माझा सल्ला हवा आहे हे सांगायला आदल्या दिवशी कुलकर्णी आले होते. त्यांना म्हणे मी 10 वर्षापूर्वी एकदा बसमध्ये भेटलो होतो, त्यामुळे त्यांनी वाघांना माझी आणि त्यांची दोस्ती आहे असं सांगितलं होतं. कुलकर्ण्यांना भेटल्याची आठवण असल्याचं मी देखील केवळ शिष्टाचार दाखल कबूल केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हे कुलकर्णी जणू ते आणि मी प्राथमिक शाळेपासून जोडीनं कॉपी करत असल्यासारखे वाघांसमोर माझ्याशी वागत होते. मुलगा नाटकात जाणार या धसक्यानं वाघ मात्र माझ्या पुढे शेळी होऊन बसलेले होते. संध्याकाळ मोठ्या मजेत फुकट गेली होती. त्या 7 ऑक्टोबरला याही वर्षी हे वर्ष सुखाचं जावो अशी इच्छा व्यक्त करणारी कार्ड आली. मी मनाशी म्हणालो, जोपर्यंत रोज उगवणारा सूर्य, काय साहेब आपल्याला आजचा दिवस कसा जावा असं वाटतो ते सांगा, म्हणजे त्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट करून ठेवतो, असं सांगत येत नाही तोपर्यंत कशाला सुख म्हणावं हे आपणच ठरवायला हवं. सुख हे मान्यावर आहे वगैरे वाक्य नको, तितक्या वेळेला आपण ऐकलेली असतात. पण ही सुखाची भानगड नेमकी काय आहे ती मात्र नवी वर्ष इतकी जुनी झाली तरी माझ्या नेमकी ध्यानात आलेली नाही. ज्या कोणाच्या आलेली असेल त्याचा सदरा आपल्या अंगाला बसतो की काय ते पाहायला हवं. ताज्या पडवळाच्या भाजीसारखं सुख नाही म्हणणारा एक मनुष्य मला माहीत आहे. त्याचा सदरा फुकट जरी मिळाला तरी तो मी घालणार नाही. पण सुख नावाचं एक काहीतरी आहे आणि ते आपल्याला मिळायला हवं असं मात्र प्रत्येकाला वाटत असतं. मग कोणी ज्योतिषी बुवापुढे हात पसरतो, कुणी शनी मंगळाच्या भ्रमंत्या तपासायला लागतो, नाना तऱ्हा करतात. आपण सुखी नाही हे एखाद्यानं ठरवलेलं असतं, त्याला तसं वाटावं तशी परिस्थितीही असू शकेल. पण ह्या विचाराची परमावधी म्हणजे आपल्याखेरीज यच्च यावत प्राणी मात्र सुखात आहे असं वाटणं. अशा माणसाला नववर्ष सुखात जावो म्हणजे ह्या वर्षात काय काय होवो याची एक यादी करा म्हटलं तर जरा पंचायतच होईल. दम्यासारख्या हट्टी रोगांनी पछाडलेला आणि तरीही सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहू पाहणारा एखादा माणूस म्हणेल, माझा दमा जावो म्हणजे मी सुखी होईन. पण बिन दम्याचे लक्षावधी लोक या जगात आहेत, ते कुठे सुखी आहेत? समजा आमचे ते परममित्र कुलकर्णी वाघानं घेऊन आलेले नव्हेत, हे चिक्कोडीचे. दम्यातून बरे झाले तर त्यांच्या किंचित अवघड स्वरूपाच्या कन्यांची घाऊक लग्न एकाच मुहूर्तावर होणार आहेत का? शिवाय दम्याहूनही अधिक हट्टी अशी एक व्याधी त्यांना जडलेली आहे. त्यांच्या कवितांना पुस्तकातून स्थळ देणाऱ्या प्रकाशकाच्या शोधात ते गेली अनेक वर्ष आहेत. आता संक्रांत, भाऊबीज, भारतमातेस नम्र प्रणाम असला वाण अलीकडे कवितेच्या बाजारात उठत नाही हे या कुलकर्ण्यांना पटवायला कोण उठून त्या चिकोडीला जाणार? सुदिन आजी उगवला दिवस हो संक्रांतीचा पातला या ओळीत काय वाईट आहे सांग, हे त्यांनी मला प्रस्थापित साहित्यिक गटाचा प्रतिनिधी म्हणून उपेक्षितांच्या वतीनं विचारलेलं होतं. ते माझ्या घरी येऊन एक माणूस माझ्या घरून जाताना दुखिया जाहला हे पाहताना मलाही किंचित गलबलून आलं होतं. आता या कुलकर्णी तथा यशोदा तनय रघु कवीचं सारं सुख त्याचा तो तूर्त हस्तलिखितावस्थेत असलेला सुमे आणि कुसुमे हा काव्यसंग्रह मुद्रितावस्थेत जाण्यावर अवलंबून आहे.
कु हे कुपुत्र, कुमाता, कुकर्म अशा रीतीनं कुरूपता दाखवणारं अक्षर सुमाला लावून सुमाचं कुसुम केल्यावर ते सुम कुरूप न होता कसं राहतं हे मला अजून एक पडलेलं कोडं आहे. असो, गेल्या वर्षीच्या 2 मार्चला दुपारी 3 वाजता फक्त 5 मिनिटांसाठी भेटायला आलेल्या मंडिगलेकर नावाच्या गृहस्थांचा उल्लेख आहे. 5 मिनिटं माझ्याशी चर्चा करायला या बहुधा दुर्वास गोत्रोत्पन्न गृहस्थांनी माझ्यापुढे सामाजिक नीतिमत्ता कशामुळे खालवली आहे असं आपल्याला वाटतं. इथपासून रुपयाचं अवमूल्यन का होतं इथपर्यंत 17-18 प्रश्न लिहून आणून माझ्याशी चर्चा करायचा घाट घातला होता. या मंडिगलेकर तात्यांना एकूणच खालावणं, अवमूल्यन, घसरगुंडी, अधपतन असल्या ऊर्ध्वाकडून अधराकडे जाणाऱ्या गोष्टींचं भलतंच आकर्षण असावं. दर 2 वाक्यानंतर त्यांचं हे माझं दुःख आहे हे पालुपद अतिशय संथ अवस्थेत मी ऐकत होतो. ते स्वतः सुखी असोत वा नसोत, पण घरात सुखाचा वारा वाहतोय असं म्हटल्यावर असा माणूस दारं खिडक्या बंदच करून घेत असणार. हल्लीची तरुण पिढी वडील पिढीपासून दूर का पळते यासंबंधी एक विचारवंत साहित्यिक या भूमिकेतून आपण मला उत्तर द्याल का, हा प्रश्न त्यांनी मला त्यांच्या बाजारहाट करणाऱ्या नोकराकडून मिरच्या कोथिंबिरीच्या हिशेब मागितल्याच्या नादात विचारलेला होता. आता हा म्हातारा दिवसभर हे असले खालावण्याच्या आणि अधपतनाच्या प्रश्नांचे शेंडगोळे हातात घेऊन घरात हिंडत असताना त्याच्या घरातली तरुण मंडळीच काय पण सारी आडी त्याच्यापासून दूर पळत असली तर काय आश्चर्य. तरुण पिढीनी काय केलं म्हणजे हा म्हातारा सुखी होईल असं कसं ओळखावं. त्यांच्या घरातल्या माणसांची सुखाची कल्पना त्यांना 4 चौघात मोठ्यांदा सांगणं मात्र अशक्य आहे. म्हातारा एकदा चचेल तर बरं हे वाक्य मोठ्यांदा कसं हो म्हणणार. मला तर वाटायला लागलंय की कॅलेंडरवरच्या पानाप्रमाणे सुखाची कल्पना ही रोज बदलत असावी. काल ज्याला आपण सुख समजत होतो ते आज सुख वाटेलच असं नाही. शिवाय दुःखाच्या निर्मितीचा झपाटा सुखापेक्षा फार मोठा आणि ती निर्मितीही अधिक टिकाऊ असते. एखाद्या घटनेनं दिलेलं दुःख जितकं मनात घर घट्ट असं करून बसतं तितकं सुख मात्र बसत नाही. सुख दिवाळीतल्या भुईनळ्यासारखं क्षणभर उजळून जातं. कित्येकदा दुःख सुखाच्या पाठीमागे अशा चतुराने दडून येतं की त्या सुखसेवनाचा पश्चाताप व्हावा. प्रेमामागे दडून येणारं लग्नच पाहना. काल परवा जिथे ही पुनवेची धुंद रात मस्त धुंद चांदण्यात हे गीत बाखरांचे आपण दोघे धुंद गंध हा असल्या संगीत भाषेचा वर्षाव चाललेला होता. तिथे वांगी नीट बघून आणा. नारळ नीट वाजवून घ्यायला काय होतं. माझ्या आईच्या हातचं वांग्याचं भरीत काय फर्स्ट क्लास व्हायचं असली भाषा सुरू होते. आणि त्या अधोगामी मंडिगलेकरासारखी 2 मार्चच्या शब्दांची देखील घसरगुंडी चांदण्यापासून झुरळाकडे सुरू होते. पण तिथे देखील हिंग अस्सल मिळाला. नव्या औषधाच्या फवाऱ्यांनी झुरळ धारातीर्थी पडली असली माफक सुख मिळतातच. सुखालाही आधी भलत्याच ठिकाणी जाऊन बसायची खोड असते. गेल्या वर्षीच्या कॅलेंडरच्या पानावर सुखाच्या मोहरांनी भरलेले हंडे गवसल्याची खूण नसली तरी बारीक सारीक सुखाची चिल्लर जमा झाली नाही असं नाही. एखादी कवितेची सुंदर ओळ आणि 11 ऑगस्टला भरपूर पाऊस कोसळत असताना लाभलेला गरम चहा आणि गरम भजी यांना तराजूत तोलून त्यात अधिक उणं ठरवणं मला जमत नाही. भज्यांच्या दिवशी जठराग्नी प्रज्वलित झालेला असावा आणि कविता वाचून झाल्यावर मनानेही तृप्तीची ढेकं द्यावी. कधी कधी वाटतं सुखाचा चेहरा हळूहळू आपल्याला ओळखता यायला लागला आहे. सुखांची यादी करणं तितकंसं अवघड नाही. हातात उत्तम पुस्तक असताना टेलिफोनची घंटी वाजून 3ऱ्या मजल्यावरच्या बांगुर्डे साहेबांना प्लीज जरा बोलवा असं कुणी सांगू नये. पुस्तकाचा अखंडित संग लाभावा. रेडिओची कळ सहज म्हणून दाबली जावी आणि त्यातून 6व्या पंचवार्षिक योजनेत भारताला असलं काहीतरी गलथान गद्य ऐकू येण्याऐवजी बेगम अख्तर सितारों के आगे जहां और भी है गीत गात असावी. बाजारात गावरान शेंगा मिळाव्यात. हसतमुख रिक्षावाला लाभावा. त्यांनी आपल्याला जिथे जायचंय तिथे घेऊन जावं. त्याच्यापाशी 5 पैसे सुटेही असावेत. रोजच्या वर्तमानपत्रातून खून, दरोडे, आगगाड्यांची टक्कर, मृतांची संख्या, होडी उलटून 50 जलसमाधी, गोळीबार असला मजकूर नसावा. लोकसभेत अधिवेशन गदारोळाच्या नित्य कार्यक्रमाशिवाय पार पडावं. मुलांची पुढल्या वर्षाची पाठ्यपुस्तकं छापून तयार असावीत. बाजारात मुबलक वह्या मिळाव्यात. गॅस हवा का असा गॅसच्या एजंटाचा आपल्याला उलट प्रश्न यावा. तेलाचे आणि साखरेचे भाव उतरावेत.
हॉस्पिटलं रिकामी पडावीत, डॉक्टरांनी नाटकात कामं करावीत, नर्सेसनी लोकनृत्य बसवावीत, रेल्वे गाड्या वेळेवर सुटाव्यात, डाकूंनी शेती करून बकऱ्या पाळाव्यात, पुढाऱ्यांनी कसला तरी प्रामाणिक कामधंदा सुरू करावा. थोडक्यात जिथे दुःखाला लवमात्र जागा नाही असा स्वर्ग म्हणतात तो इथेच उतरावा. पण नाही असं झालं तर सुखाचा चेहराच ओळखू येणार नाही. मला एक प्रसंग आठवतो. 1940-42ची गोष्ट. त्यावेळी मी एका व्यावसायिक नाटक कंपनीत होतो. एका आडगावाला मुक्काम आवरून दुसऱ्या आडगावात आमची कंपनी जायला निघाली होती. त्यावेळी एसटी नव्हती. माणसांना मेंढरं मानणारी सर्व्हिस मोटार नामक वाहन व्यवस्था होती. यष्ट्यांचं स्थानक झालेलं नव्हतं. आमची बस खचाखच भरलेली होती. ड्रायव्हर साहेब एजंट साहेबाबरोबर गप्पा मारत सिगरेट फुंकत उभे होते. ऊन रणरणत होतं. अख्ख्या स्टँडवर पानाच्या दुकानातल्या पानांखेरीज हिरवा रंग दिसत नव्हता. फोनच्या करण्यातून अहो या स्टँडावरी एजंट मालक झाला हे वास्तवदर्शी वगैरे गाणं बोलणं चालू होतं. तेवढ्यात कमरेला नुसताच एक फाटका कळकट पंचा लावलेला, पोट खपाटीला गेलेला, काहीसा गोरटेला, कमालीचा हाडकोळा, हल्लीच्या हिप्पीसारखी दाढी आणि केस वाढवलेला, वयाचा अंदाज करणं अशक्य असा माणूस मी बसलो होतो त्या खिडकीपाशी आला. त्याची माझी दृष्टादृष्ट झाली. त्यानं हातानं थांबा अशी खूण केली आणि हवेतल्या हवेत टेलिफोनची डायल बोटांनी फिरवल्याचा मुकाभिनय केला. कोणाशी तरी फोनवरून पुटपुटल्यासारखं बोलला आणि मला म्हणाला, मिस्टर पावली द्या फॉर अनाज. मी एकदम चमकलो. ज्या काळी बिगरबत्ती सायकलवाल्याला पकडल्यावर हवालदार सुद्धा 1 आण्यात खुश व्हायचा, एवढंच नव्हे तर 2 आणे दिले तर टाचा जुळवून सलाम ठोकायचा, तिथे हा भिकारी हवेतल्या हवेत कोणाला तरी टेलिफोन करायचा अभिनय करून माझ्यापाशी एकदम 4 आणे मागत होता. मी म्हटलं, कसले 4 आणे? त्यानं शांतपणे आकाशाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, वरून ऑर्डर आली आहे तुमच्याकडून 4 आणे घ्यायची. आता मलाही नट असल्याची गुर्मी होतीच. मीही लगेच त्याच्याच सारखा अभिनय केला आणि तसंच पुटपुटलो. तो माणूस माझा टेलिफोनचा मुकाभिनय शांतपणे पाहत होता. माझा अभिनय संपल्यावर मला म्हणाला, काय? मी म्हटलं, अहो मी सुद्धा टेलिफोनवरून वरच्यानं विचारलं तर ते म्हणतात तुम्हाला दिडकी सुद्धा देऊ नका. त्या माणसानी माझ्याकडे रोखून पाहिलं आणि तीच नजर आकाशाकडे लावली. पुन्हा हवेतल्या हवेत डायल फिरवली आणि भयंकर संतापलेल्या चेहऱ्यानं तोंडातून एकही शब्द स्पष्ट न उच्चारता तो बोलू लागला. काही वेळांनी बोलणं थांबून मला म्हणाला, बराय साहेब, आणि जायला वळाला. मी विचारलं, काय झालं? काही नाही, त्या वरच्या हरामखोराची आय माय उद्धारली. वर बसून अमृत पितात, अप्सरांचे नाच बघतात. साल्यांना सुखाचा कंटाळा येतो. मग आमच्यासारख्यांना खोट्या ऑर्डरी सोडून आमचं दुःख बघतात. तिथे दुःख पाहायला मिळत नाही ना त्यांना, मग सुखाची चव काय कळणार? हे सारं अस्खलितपणानं बोलून तरातरा त्या रणरणत्या उन्हात पावसाची वाट पाहत पडलेल्या त्या काळ्याभोर शेताच्या ढेकळातून वाट काढत गेलेला तो माणूस एखाद्या हलत्या निसर्गचित्रासारखा माझ्या डोळ्यांसमोर अजून मला दिसतो आहे. वेडाय. माझ्या शेजारचा पॅसेंजर मला म्हणाला, कोण? मी म्हणालो, म्हणून म्हणतो, नववर्ष हे सुखाचा चेहरा ओळखायला लावणारं ठरो. तुम्हा सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठीही.